मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो रिक्वेस्ट आहे फ्रेंड्स, की आपल्या चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जे आहे ना, तर स्किप न करा. असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर मी तुमच्यासाठी रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. तर आपण आज मस्त अशी रिमझिम पावसात ना काहीतरी चटपटा असं खावंसं वाटतं ना, मग असं मस्त असं टेस्टी अशी तुमच्यासाठी स्नॅक म्हणा, रेसिपी म्हणा, काहीही म्हणा, काही हरकत नाही. मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर तुम्ही सर्वात आधी पाहिले असेल, की इथे मी काय केलंय 4 जे आहे ना बटाटे ते बॉईल करून घेतले. त्याची साल वगैरे आहे ना तर काढून घेतली. आता मॅश करते आणि अर्धी वाटी जी पोहे आहेत ते भिजवून घेतलेले आहेत. म्हणजे त्याचं पाणी वगैरे काढून घेतलंय. आता तुम्ही इथं पाहिलं असेल, की जे आपले पोहे आहे ना ते आहेत चांगल्यापैकी ना भिजून झालेले आहे. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की बटाटे आणि पोहे घेतलेले आहेत. तिथं मी घेतलेली आहे गाजर आणि थोडीशी एक शिमला मिर्च कट करून बारीक कट करून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर आणि 2 ते 3 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये कांदा वगैरे तुमच्या हिशोबाने जर काही टाकायचं असेल, तर तुम्ही ते टाकू शकता. इथं मी काय केलंय जे आपले गाजर आहे ना, तर ते पण पूर्ण ॲड केलेली आहे. आणि आपले जे आहे ना शिमला मिरची ते पण ॲड करून झाल्याच्या नंतर इथे काय केले, हिरवी मिरची पण तुमच्या टेस्टनुसार तुम्ही इथं ॲड करू शकता. कोथिंबीर ॲड केल्याच्या नंतर थोडीशी कस्तुरी मेथी आहे ना, ते पण हातावरती क्रश करून घेतलेली आहे, म्हणजे चोळून घेतलेली आहे. तर तुम्ही इथं पाहिलं असेल, की तर मी काय केले, इथे घेतलेला आहे अर्धा चमचा चाट मसाला आणि थोडीशी हळद घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर काय केले, जी जीरा पावडर आहे ना, ती पण थोडंसं अर्धा चमचा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, अर्धा लिंबू म्हणजे ॲड करून घ्यायचा आहे. कारण टेस्ट खूप छान येते. जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही ते ॲड करू शकता किंवा स्किप पण करू शकता. आणि तुम्ही तर पाहत असेल, की आता आपण काय करूया, पूर्ण मिश्रण एकसारखं मळून घेऊया आणि ह्या पावसात आहे ना, खूप असं रिमझिम पाऊस पडतोय ना, तर असं मस्त असं काहीतरी स्नॅक्स टाइप असं काहीतरी खावंसं वाटतं का नाही. मग त्यासाठी मी म्हणलं चला आज ना, मस्त अशी रेसिपी तुमच्याशी शेअर करूया. तर ते तुम्ही तर पाहिलं असेल, की शक्यतो काय होतं, की व्हेजिटेबल जे असतात ना, म्हणजे जे आपले भाज्या वगैरे असतात, मुलं आपली खात नाही. तर काय करायचं, असं काही ना काही एक छान-छान असं काहीतरी स्पेशल बनवून दिलं ना, तर अशा रेसिपीसाठी तर मला नाही वाटत, की कोणी मोठं-छोटं असू द्या, कोणीही नाही म्हणणार नाही. आणि अशा मोसममध्ये अशी रेसिपी नाही बनवलं, तर मग काय बनवलं? तर मग आपण तुम्ही पाहिलं असेल, की आता हे पीठ आहे ना, मी मळून घेतले आणि पाण्याचा म्हणजे पाण्याचा वापर न करता, तेलाचा वापर न करता, इथे मी छोटे-छोटे रोल करून घेतले. जर तुम्हाला रोल म्हणजे रोल शेपमध्ये आवडत नसेल, तर तुम्ही तो गोल पण शेप देऊ शकता. तिथे तुम्ही पाहता असाल, की मी काय केले, रोल शेप तयार करून घेतलाय. आता ह्याला काय करायचं, इकडनं एकसारखं करून घ्यायचंय. चला आता एक तर रोल तयार झालेला आहे. तर आपण दुसराही बनवून घेऊया. कारण एका रोलमध्ये कसं असतं, की सहजासहजी रेसिपी कळत नाही. तर मग काय केली दुसरी पण तुमच्याशी जी रोलची रेसिपी आहे ती पण तुमच्याशी शेअर केलेली आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या. असं काही नाही, की छोटे-मोठे तसं काही हरकत नाही. दिसायला छान दिसले बास झाले, आहे का नाही? आणि दिसण्यावरूनच टेस्ट कळते, की ही रेसिपी कशी असेल. तर रेसिपी छान बनणं पण गरजेचं आहे. तर तुम्ही तर पाहता असाल, की जे आपले जी आपण गाजर म्हणजे शिमला मिरची वगैरे टाकली होती ना, तर ती कशी दिसते तुम्ही पहा ना, किती छान दिसत आहे का नाही. तर फायनली माझे ना, जे रोल आहेत ते पूर्ण बनवून तयार झालेले आहेत. आपल्याला काय करायचंय, एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये 2 चमचे ते मी घेतलेले आहे मैदा. मैद्यामध्ये मीठ वगैरे काही ॲड केलेलं नाही, डायरेक्ट पाणी ॲड केलेलं आहे. ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचंय. कारण जे आपले रोल आहे ना, ह्याच्यामध्ये डिप करायचे आहे. तर मैद्याचा बॅटर तयार झालाय. तिकडे तुम्ही पाहता असाल, की ते मी घेतलेलं आहे शेव. त्याला काय केलं हातावरती थोडंसं क्रश करून घेतलंय, म्हणजे थोडंसं चुरून घेतले. म्हणजे छोटे-छोटे तुकडे केलेत, कारण रेसिपीसाठी तर खूप मोठे तुकडे नकोय ना. आता तुम्ही पाहिलं असेल मैद्यामध्ये डिप केल्याच्या नंतर आपण काय केले आता शेवईमध्ये ह्याला कोट करून घेणार आहोत. कारण दिसायला तर छान दिसले पाहिजे, क्रंची वगैरे पण झाली पाहिजे ना. त्यासाठी काय केले तुम्ही पाहिलात असाल. ते तर मी कोट करून घेतल्याच्या नंतर आता इकडे दुसरीकडे ना तेल तापायला ठेवलेलं आहे.
तेल आपलं चांगल्यापैकी गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी जेवढे बसतील तेवढे फटाफट काय केले, आपले रोल्स आहे ना ते म्हणजे ॲड केलेले आहे. आता ह्याला ना चांगल्यापैकी पूर्ण म्हणजे कंटिन्यू आपला जे हात आहे ना ते चालवत राहायचे. कारण एक साइड शिजली, एक साइड नाही शिजली असं होऊन द्यायचं नाहीये. रोल फक्त आलटी-पलटी करत राहायचे आणि तेलामध्ये चांगल्यापैकी कलर चेंज होईपर्यंत त्याला चांगलं असं म्हणजे तळून घ्यायचंय. तर तुम्ही तर पाहत असाल, की आपले जे रोल्स आहे ना, ते पूर्ण असे त्याचे कलर चेंज झालेले आहेत. आपण काय करूया, एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया. तुम्ही तर बघतच असाल, की कशाप्रकारे हे रोल आहे ना, ते एकदम रेडी झालेले आहे आणि तुम्हालाही बघा इतकं म्हणजे तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी झालेली आहे. आपण पटापट आपल्या घरच्यांसाठी पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान होते. आणि आता बाकीचे जे आहेत ना रोल्स, ते पण मी पटापट ॲड करते आणि तेलामध्ये फ्राय करून घेते. तर नंतर आपण ॲड केलते ना, ते पण आता मस्त असे खुसखुशीत झालेले आहे. तर ही रेसिपी पहा, मस्त अशी छान माझी रेसिपी एकदम भारी बनवून झालेली आहे. तर त्याच्यासोबत मी ना टोमॅटो केचप ॲड केलेला आहे आणि नंतर मग शेजवान चटणी पण ॲड केलेली आहे. कारण तुम्ही दोन्हीपैकी काहीही घेऊ शकता. तर फायनली माझी जी रेसिपी आहे ना, खुसखुशीत शेव रोल एकदम रेडी झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि चला तर मग हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय. टेक केअर.